येतो नावात बरेचशा मुलांनी आपल्या विद्यार्थ्यांनी भाषण चांगली केलेली आहेत। आजचा दिवस जो आहे तो सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि त्यानिमित्त आज आपल्या शाळेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून या गावच्या सामाजिक कार्यकर्ता सौ संगीता सुनील राऊत या आपल्या शाळेमध्ये आज उपस्थित राहिलेले आहेत। तो प्रथम त्यांचं स्वागत आमच्या शाळेचे मुख्याध्यापक म्हात्रे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या सहकारी यांचं देखील स्वागत इथं मॅडम तुम्ही करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो। मॅडम त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो। त्या एक उत्तम कार्यकर्ता आहेत, सामाजिक कार्यकर्ता आहेत। जय भवानी महिला सामाजिक संस्था कामोटे, सावित्री ज्योती महिला सामाजिक संस्था कामोटे यांचे अध्यक्ष आहेत। त्याचप्रमाणे आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान नवी मुंबई महिला विभाग अध्यक्ष अशा ह्या समाजसेविका यांचं कार्य हे खूप मोठं आहे। कारण की गेली आम्ही तरी ते 5 वर्ष पाहत आहोत की त्या दरवर्षी आपल्या शाळेमध्ये येतात आणि उपक्रम छोटे खाली घेतात। त्याचप्रमाणे त्यांची एक तळमळ आहे की अनेक पूर्ण महाराष्ट्रभर फिरतात आणि प्रत्येक जिल्हा परिषद शाळांना त्या भेटी देतात आणि त्यांची जी मनापासून तळमळ आहे की माझी जिल्हा परिषद शाळा टिकली पाहिजे। पण मॅडम हा तुमचा उपक्रम खूप चांगला आहे। आज या ठिकाणी इंग्लिश मीडियम आणि गणपतीची मुलं याच्याबद्दल सूचना केली जाते। इंग्लिश मीडियमचा त्यापेक्षाही आमच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे। पण आज एक खंत तुमच्याकडे व्यक्त करतो। यास तुम्ही पाहिलं असेल हे चित्र, याला कारणीभूत गुणवत्ता किंवा शाळेचा दर्जा घसरण्यामागेचं कारण हे शिक्षक किंवा विद्यार्थी नसून हे शासनच आहे असं मला वाटत आहे। कारण की आज बघा या शाळेमध्ये एकूण 16 शिक्षक आहेत आणि जवळजवळ 8 शिक्षक हे ट्रेनिंगला काढलेले आहेत। आता ह्या 8 शिक्षकांनी एवढे 16 वर्ग सांभाळायचे कसे? आणि हे 1 दिवसाचं ट्रेनिंग आहे तर 5-5 दिवसाचं ट्रेनिंग आहे। ह्याच्या अगोदर आमची टीम झाली 8 लोकांची, म्हणजे ह्याच्यामध्ये जवळजवळ 15 दिवस मोकळ केले विद्यार्थ्यांचे। ही एक थोडक्यात खंत आहे। गेली 10 वर्ष शिक्षक भरती नाही, काय करणार शिक्षक मॅडम? त्यामुळे ठीक आहे, हा भाग आपला नाही आहे। तर या पुढचा कार्यक्रम करण्यासाठी सावित्रीबाई फुले यांचं प्रतिमा पूजन करण्यासाठी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी प्रज्वलन करावं। काय रे खरं तर सावित्रीबाईंनी फुलेंनी खूप महान कार्य केलेलं आहे, त्याच्यामध्ये आम्ही एवढं पण नाहीये। पण सर तुम्ही ज्या व्यथा सांगितल्यात त्या मला व्यवस्थित तुम्ही लिहून द्या। तुमच्या व्यथा मी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की करेल आणि माझा हेतू हाच असतो नेहमी की जिल्हा परिषद शाळा जिवंत राहिली पाहिजे। कमीत कमी आपण जे कार्यक्रम करतो जिल्हा परिषद शाळेत ते पोस्ट बघून लोकांना तरी वाटलं पाहिजे नाही नाही बाबा जिल्हा परिषद शाळा ही जिवंत राहिलीच पाहिजे। माझी एवढीच धडपड आहे कारण का मी पण जिल्हा परिषद शाळेत शिकलेली आहे ना। तर माझ्या बरोबरची मुलं डॉक्टर, इंजिनियर, वकील, वगैरे झालेले। तर असं तुम्ही समजू नये की जिल्हा परिषद शाळेचं शिक्षण वगैरे चांगलं नसतं। जिल्हा परिषद शाळेचं पण शिक्षण खूप चांगलं असतं कारण का माझ्या बरोबरची मुलं खूप मोठ्या मोठ्या पदावर गेलेली आहेत। ती खरं तर जिल्हा परिषदच्या शाळेमुळे आजकाल लोकांचं हे इंग्लिश मीडियमला घाला, प्रायव्हेट शाळेमध्ये घाला आणि उगाच पैसे खर्च करा, हे खूप फॅड चाललंय। त्यामुळे आपला शिक्षक म्हणजे वर्ग जिल्हा परिषद शाळेचा शिक्षक वर्ग खचला जातो हे मला म्हणजे माहिती आहे। पण
तुमचे जे काय व्यथा असतील ती मी नक्कीच मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद. जय ज्योती जय क्रांती. आता मॅडमनी तुम्हाला एवढं छान सांगितलं, मुलांनी देखील खूप सुंदर सुंदर आपल्या सावित्रीबाईबद्दल सांगितलं तुम्हाला. आता आपल्या सावित्रीबाईंना कोणी शिकवलं? त्यांच्या मिस्टरांनी, म्हणजे ज्योतिराव फुलांनी. म्हणजे त्यांनी एवढं शिकून मग आपल्याला त्यांनी सर्वांना शिकवलं, म्हणजे आपल्या मुलींना शिकवलं. मुलींना शिक्षण नव्हतं पहिलं, मग त्यांनी ह्या मुलींना बाहेर काढून मुलींना शिक्षण दिलं. आज मुली कुठल्या कुठल्या पदावर आहेत, म्हणजे वृक्षाच्या खांद्याला खांदा लावून त्यात काम करतात. पण त्यामध्ये थोड्या मुली वाहत गेले, मुलंही वाहत गेले. मी तुम्हाला आता थोडा वेगळ्या विषयावर सांगणार आहे, कारण की आपण त्यांचा इतिहास आपल्याला माहितीच आहे. आता शिक्षकांनी पण बोलले, मुलांनीही छान छान सांगितलं, पण मी थोडं वेगळं सांगेन. जर आज आपण बाहेर निघालो, शिकलो, मोठं झालो, खूप झालं, पण आज मुलांमध्ये थोडीशी ओबेसिटी वाढलेली. म्हणजे ओबेसिटी म्हणजे स्थूलता. मुलं काही खातात बाहेर, काही कसंही, त्यामुळे मुलांची पोटं वाढली. मग तुम्ही तुमच्या या खाण्यावरती नियंत्रण ठेवा. काही खाऊ नका. घरी जी आई चपाती भाजी बनवते तेच खा. घरातलं जर तुम्ही बाहेर बनत असाल तर तसं मम्मीला घरी बनवायला सांगा, तसं खा. आरोग्याची काळजी घ्या, कारण की आरोग्य हा खूप आपण आपलं आरोग्य चांगलं असेल तर आपण चांगलं शिक्षण घेऊ शकतो, चांगल्या पदावर जाऊ शकतो. सकाळी लवकर उठणं, लवकर उठून जी आपली व्यायाम असतो, व्यायाम शाळेत शिकवतात ना तुम्हाला व्यायाम? हा, मग तसा व्यायाम करणं. आणि तुम्ही जसं जसं मोठं होत राहाल, आता तुम्ही बाहेर बघताय, आता नेटवरती पण खूप काही गोष्टी चालतात कपड्यांचं. जसे सावित्रीबाईंचा कधी डोक्यावरचा पदर पडला नाही, पण आता आपल्या पदरची थोडं थोडं विसरत चाललंय. म्हणजे त्यात मी पण आहे, म्हणजे मी पण पदर नाही घेतलेला आहे. तर पदर घेणं, भलं डोक्यावर नाही, खांद्यावर पदर घेणं, साडी नेसल्यावरती. कपड्यांचा वेश, आता शॉर्ट मुलींमध्ये जास्त चालले, शॉर्ट कपडे घालणं. पण शॉर्ट कपडे ह्याला कारणीभूत दुसरे नाही, आपण स्वतः आहे. आपल्या बरोबर जे पण गोष्टी घडतात त्याचे कारणीभूत आपण स्वतः असतो. मग आपण स्वतः बदला ना, आपण दुसऱ्याला बदलायला जाऊ नका. आपण स्वतः बदला. छोटी कपडे घालू नका. तुम्ही फुल पंजाबी ड्रेस घाला, फुल घाला ना. ह्या गोष्टी सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. आज तुम्ही लहान नाही, पण हे लहानच मुलं मोठी होणार आहेत उद्या. जर आज आपण यांना घरातून जर ज्ञान दिलं नाही, शाळा पण आपली हे घर सारखंच आहे. आपण घरात किती वेळ 4 तास राहतो, दिवसभर आपण शाळेत राहतो. मग शाळेतले शिक्षक पण आपल्याला चांगलं ज्ञान देतात ना. ते ज्ञान फक्त कानापुरतं नसावं, ते डोक्यात जावं आणि त्याचं वागावं पण आपण. मग तुमची कपड्यांचा व्यवहार म्हणा, तुमचा खाण्याचा, हे सगळ्या गोष्टी, ह्या गोष्टीवर आपण लक्ष दिलं पाहिजे. जे शिक्षक सांगतात ते ऐकलं पण पाहिजे. आपण शाळेत ऐकतो आणि बाहेर जाऊन विसरतो, तर असं होता कामा नये. कपड्यांचा पण आपण व्यवस्थित काळजी घेतला, कपडे व्यवस्थित फुल घाला, जेणेकरून मग आपल्या स्वतःचं आपण स्वतः रक्षण करू शकतो. तर तुम्ही छोटे छोटे पण ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. उद्या तुम्ही मोठे होणार आहे, या देशाचे तुम्ही चांगले नागरिक बनणार आहात. आज तुम्ही जसं असाल तुम्हाला बघून दुसरे बघणार आहेत, दुसरे तुमच्याकडून त्या गोष्टी घेणार आहेत. मग आपण स्वतः सुधरूया आणि मग आपल्यासोबत जगाला सुधारण्याचं ज्ञान आपण देऊया. तर तुम्हाला मला आवडलं नाही मी बोलायला, काही चुकीचं बोलले सुद्धा सांगा. ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याच गोष्टी त्या बोलल्या. त्यांनी पहिला मुद्दा काय मांडला तुमच्या लक्षात आलं? आता मुलांमध्ये स्थूलतेचं प्रमाण वाढलंय, म्हणजे अतिशय जाडी मुलं होत चालली. त्याला कारण तुम्ही बाहेरचं खाता. त्यांनी काय सांगितलं? घरची भाजी भाकरी चपाती खा, किंवा आपल्या शाळेमध्ये जे जेवण येते ते चांगल्या पद्धतीने जेवण येतं, परंतु आम्ही काय करतो ते जेवण नाही आणि कुरकुरे आणखी काय ते बरंचसं काहीतरी खातो. त्याला कारण त्याचा नंतर परिणाम जो होतो तो आपण स्थूल होत चाललोय. त्यांनी जे सांगितलं त्या गोष्टीकडे लक्ष द्या. ते दुसरा एक मुद्दा सांगितला की ज्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी त्यावेळेला समाजाचं अन्याय अत्याचार सहन करून केवळ तुमच्यासाठी त्यांनी शिक्षणाची गंगा तुमच्या दारापर्यंत आणली. त्याच्यामुळे सर्व मुलींनी शिका. आणि त्यांनी आणखी एक मुद्दा सांगितला की शिस्तबद्ध राहा. आपली वागण्याची, कपडे घालण्याची, आपली बोलण्याची पद्धत कशी असावी तर आदर्श असावी, जेणेकरून आपल्या शिक्षकांना, आपल्या आई वडिलांना नाही अशा पद्धतीने वागा. आणि कालच हा विषय झाला की सर्व मुलींनी मर्यादेत राहा. आपल्या आई वडिलांना, आपल्या मोठ्या भावाला किंवा बहिणीला कोणी नावं ठेवणार नाही अशा पद्धतीने समाजात वागा. आणि तुमच्यासाठी मला वाटतं बरेचसे काही मोफत तुमचं शासन खूप देत आहे, त्याचा फायदा घ्या आणि शिका.
आणि मी तर म्हणतो राऊत मॅडम, आमच्या मुलांच्याही बऱ्याचशा समस्या आहेत. जवळजवळ आपल्या शाळेमधल्या 28 मुलं आहेत, त्या 28 मुलांचे आधार कार्ड अजून निघत नाही. काही छोट्या मोठ्या समस्या आहेत. आणि आता असं आहे की आधार कार्ड जर नसेल तर ते जरी आम्ही हजेरीवरच्या मुलाला ओढलं तरी ते मूल ऑनलाईन दिसत नाही. आणि ऑनलाईन दिसत नाही म्हणजे शाळेत नसल्यासारखं आहे. तर अशाही 28 मुलांचे आधार कार्ड निघण्यासाठी तुमच्यातर्फे काही सहकार्य करता येईल ते करा, जेणेकरून ती 28 मुलं आमच्या शाळेच्या प्रवाहामध्ये येतील. आम्ही प्रयत्न करतो, परंतु त्याच्यामध्ये काही अनेक अडचणी येतात. तर तुमच्यासारखे तुम्ही आता म्हटलात की तुमचंच राज्य आहे, तुमचं शासन आहे आणि तुमचे शासन असताना आपल्या आणि तुम्ही कामोठे मधले असताना आणि तुम्ही जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थी असताना तुम्ही आता म्हटलं की माझ्यासोबतच शिकलेल्या जिल्हा परिषद मधले अनेक माझे मित्र मैत्रिणी चांगल्या चांगल्या पोस्टवर आहेत. आणि खरं आहे, आता आपण जर बघितले तर सचिवापासून कुठलेही जिल्हा पोलीस अधीक्षक असो, जिल्हाधिकारी असो, तहसीलदार असो, हे सगळे जिल्हा परिषद शाळेमधलेच आहेत. ही वस्तुस्थिती आहे. आणि आपल्या रायगड जिल्हा परिषदेला जे शिववाले येतात, शिक्षणाधिकारी येतात, प्रांत येतात, हे कोणी इंग्लिश मीडियम किंवा प्रायव्हेट शाळेमध्ये नाही, ते जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आहे. हे तुम्ही सांगितले ते अगदी 100 नाही, मी तर म्हणेन 101% खरं आहे. आणि आपली मुलं कुठल्याही बाबतीत कमी नाही. आणि आपल्या पराजकर सरांची शोकांतिका मांडली ते खरं आहे. जे अतिरिक्त कामं वाढली, त्या अतिरिक्त कामामुळे आमचं शिक्षण पूर्ण अगदी पेटाकुटीला आलंय. त्याने जी समस्या मांडली की 16 वर्ग आहे, 550 मुलं आहेत, पण आता फक्त 8 शिक्षक अवेलेबल आहेत. 8 त्याच्या आधी कसं झालं, अनेक अशैक्षणिक कामं आमच्यावर लादली जातात आणि त्यामुळे ऑटोमॅटिक या मुलांकडे दुर्लक्ष होतं आणि थोडंसं काहीसं खापरी शिक्षकावर सोडलं जातं. परंतु ते तसं नाही आहे. आमचा जिल्हा परिषद शिक्षकही त्याच कोल्हापुराचं काम करतो. या ठिकाणी अख्खा भारत आहे, या ठिकाणी अख्खा भारत आहे, परंतु आमच्या 16 शिक्षकांमध्ये कुठलाही शिक्षक किंवा कुठलेही शिक्षिका हा युपीचा आहे, हा बिहारचा आहे, हा पश्चिम बंगालचा आहे, हा धुळ्याचा आहे, हा जळगावचा आहे, असं कुठलाही प्रकारचा भेदभाव या ठिकाणी करत नाही. तर त्याच आत्मीयतेने आपली मुलं समजून या ठिकाणी ज्ञान देण्याचं कार्य करत आहे. तो छोट्या मोठ्या काही समस्या आहेत, त्या समस्या मला वाटतं पवार मॅडम तुमच्या मैत्रिणी आहेत, त्या तुमच्या ग्रुपमधल्या आहेत की काय मला माहिती नाही, परंतु त्या आणखी चांगल्या पद्धतीने तुमच्या समोर ज्या काही शाळेच्या समस्या छोट्या मोठ्या असतील त्या मांडतील आणि त्यांच्या शब्दाला मान देऊन तुम्ही आमच्या समस्या नक्की सोडवा. फक्त आता मी एक समस्या मांडली की आमच्या 28 मुलांचा आधार कार्ड नाही आहे. ते शक्यतो शक्य तितक्या लवकर झालं तर मुलं आपल्या या 550 मूलपटाच्या प्रवाहामध्ये येतील. तर त्यासाठी काहीतरी थोडंसं तुम्ही करा. ही समस्या आता होते की मजुराची मुलं आहेत. मला वाटतं मॅडमनी आपल्याला आश्वासित केलेलं आहे की 28 मुलांचे आधार कार्ड बाबतीत आम्ही नक्की प्रयत्न करू. त्या 28 मुलं जे आहेत ज्यांचे आधार कार्ड निघाले त्यांची यादी तुम्ही बनवा. मी नक्की त्या मुलांचं आधार कार्ड निघण्यासाठी प्रयत्न करेन. हे लगेच त्यांनी इथल्या इथं त्या समस्येला वाचा फोडलेला आहे आणि ती समस्या ती नक्की सोडवतील. आज या ठिकाणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जो कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी घडवून आणला, त्यांचं आम्हाला सर्व शिक्षकांच्या वतीनं आणि सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं मी त्यांचं आणि त्यांच्या संपूर्ण महिला आघाडीचं या ठिकाणी आभार मानतो आणि अशा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. संगीता सुनील राऊत मॅडम यांच्यासोबत त्यांच्या ज्या सहकारी आहेत त्या सौ शुभांगी खरात, आंबे सातारकर प्रतिष्ठान नवी मुंबईच्या सदस्य शुभांगी खरात, सौ सोनल तांबे मॅडम, सौ सुरेखा जाधव मॅडम, सौ लीना जामदार मॅडम, सौ सुवर्णा गंडे मॅडम आणि सौ रेखा वायदंडे मॅडम या त्यांचे जे सहकारी सदस्य आहेत त्यांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की सावित्रीबाईंनी तुम्हाला खूप दिलंय, सावित्रीबाईंनी तुम्हाला खूप दिलंय, तर त्यांची परतफेड म्हणून 12:35 झालेले आहे. तोपर्यंत तुम्ही एवढे छान प्रकारे सहकार्य केलं, खूप छान प्रकारे ऐकलं आणि साथ दिली, त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप आभार. यानंतर 10 मिनिटाची सुट्टी होईल आणि नंतर टोल वाजेल. त्या टोल नंतर प्रत्येकाने आपल्या आपल्या
त्या वर्गात बसायचं आहे. गेटच्या बाहेर कुणीही जायचं नाही. काल बसले होते तिथेच आज बसायला सांगितलेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाने काल जिथे बसले होते त्या वर्गात बसायचं आहे आणि टोल वाजल्यानंतर कोणीही बाहेर दिसणार नाही. ओके, चला लाईनीने वर्गात जायचंय. 10 मिनिटांनी गेट लावलं जाईल आणि जर बाहेर कोण अडकला तर त्याला आत घेणार नाही. अडकलं लक्षात आलं? मोठी मुलं बाहेर जायचं नाही. शाळा म्हणलं की एक वेगळंच नातं त्या शाळेबरोबर आपलं असतं. त्यामध्ये आपले बऱ्याच मैत्रिणी असतात, बऱ्याच आठवणी असतात. ते शाळेत गेल्यानंतर पुन्हा जाग्या झाल्या. आणि तुम्हाला हा माझा व्लॉग कसा वाटला तो नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू आपण अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू सो मच.